वणी जवळील भालर येथे हार्मोनी मिनरल्स कंपनीच्या विरोधामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण। स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात असंतोष। वणी जवळील भालर येथे मेसर्स हार्मोनी मिनरल्स या कंपनीने घेतलेल्या शेत जमिनीवर चुना व तत्सम उत्पादन निर्मितीकरिता खोदकाम करणे सुरू केले आहे। सदर जमीन ही ग्रामपंचायत भालर क्षेत्रात येत असल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते। परंतु असे नियम असताना सुद्धा गेल्या 2 महिन्यापासून ग्रामपंचायत भालर यांच्याकडून सदर कंपनीला कोणत्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न होताच कंपनीने सदर जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे शासनाचे आदेशाप्रमाणे विविध 12 खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते, पण ते सुद्धा सदर कंपनीस प्राप्त झाले नसल्यामुळे अवैध बांधकाम सुरू असल्याची वणी तालुक्यात चर्चा आहे। सदर कंपनी ही भालर गावाजवळ अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या कंपनीच्या चुना निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे विविध केमिकलच्या धुरांमुळे भालर गावातील लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। सदर कंपनीचे बांधकाम नियोजित जागेवर झाल्यास प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे। त्यामुळे कंपनीच्या विरोधामध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत भालर यांनी गावक्यासह दिनांक 1-8 जून पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। सदर उपोषणामध्ये त्यांनी 6 प्रकारच्या मागण्या रेटून धरल्या आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सदर कंपनीला गावाजवळून हटवून अन्यत्र हलवण्यात यावे। गट विकास अधिकारी वणी यांनी कंपनीला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे। सदर हार्मोनी मिनरल्स कंपनीला उपविभागीय अधिकारी वणी यांनी अकृषक प्रमाणपत्र व बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये। कंपनीचे सुरू करण्यात आलेले अवैध बांधकाम पाडण्यात यावे। रॉकवेल मिनरल्स या चुन्याच्या कंपनीमध्ये इंधन म्हणून टायरची भुकटी जाळण्यात येते, ती परवानगी रद्द करण्यात यावी व कोळसा जाळणे बंधनकारक करण्यात यावे। रॉकवेल मिनरल्स या कंपनीचे मॅनेजर नौसह हुसेन बाशा हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून त्यांच्याबद्दल ग्रामपंचायत भालर व गावक्यांच्या खूप तक्रारी आहेत। ते नेहमी गावात येऊन ढवळाढवळ करीत असल्यामुळे त्याची या कंपनीतून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी इत्यादी अशा मागण्या आहेत। सदर उपोषण स्थळाला संबंधित अधिकारी व स्थानिक आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी भेटी दिल्या आहेत, परंतु गावक्याचे पाहिजे तसे कोणतेही समाधान झाल्यामुळे संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात खूप संताप व्यक्त करण्यात येत आहे। लोकप्रतिनिधींनी जनसेवक म्हणून उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गावक्यांच्या हितासाठी पाठीशी राहिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा परिणाम दिसून येईल व मतांच्या जोगवेचा फटका नक्कीच बसणार असेही भालर येथील उपोषणकर्त्यांनी व गावातील नागरिकांनी न्यूज 24 आपकी आवाजचे प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले। सदर कंपनी व प्रशासनाकडून गावक्यांचे प्रश्न सुटले नाही तर हार्मोनी मिनरल्स ही कंपनी अडचणीत येऊन आमरण उपोषण तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे। वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। तुम्ही भालरचे सरपंच आहे, तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव देवेंद्र उद्धव पारखे, उपसरपंच आहे। बरं, तर हार्मोनी मिनरल्स चुन्या कंपनीच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, गावकरी या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषणाचा एक हत्यार तुम्ही उपसला आहे। नेमकं तुमच्या मागण्या काय आणि तुमचं म्हणणं काय? आमच्या मागण्या एकच आहे, हे हार्मोनी पहिलेच इथं रॉकवेल मिनरल्स कंपनी आहे, ती टायरची भुकटी जाळून त्याचं प्रदूषण एवढं भयानक आहे का खूपच लहान आरोग्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी, शेतमालाचा पूर्ण उतारा कमी झाला आहे, पीक कमी यायला लागलं आहे। त्याच्यामुळे त्याच मालकाची ती दुसरी शाखा आहे
हार्मोनी मिनरल ही कंपनी इथं व्हाव नाही, ह्या कंपनीला इतरत्र कुठं हलवाव, MIDCमध्ये कुठं हलवण्यास कुणाचाच विरोध राहणार नाही. या कंपनीला अकृषक परवानगी, बांधकाम परवानगी SDO साहेबांनी देण्यात येऊ नये याच्यासाठी आमचं उपोषण चालू आहे. बरं, याच्या आधी जे तुमच्या डाव्या साईडला हार्मोन मिनरल चुन्याची कंपनी झालेली आहे, हो. याला किती वर्ष झाले आणि त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला? त्यावेळेस एवढं भयानक प्रदूषण होईल असं वाटलं नव्हतं. त्यावेळेस एकच चिमणी होती. आत्ता 2 वर्ष झाला त्यानं दुसरी चिमणी उभी केली आहे. त्या चिमणीची परवानगी ग्रामपंचायतची परवानगी न घेता, पोल्युशनची परवानगी न घेता चिमणी उभी केली. आम्ही तक्रारी वगैरे केल्या. तक्रारी केल्यानंतर त्या पोल्युशन विभागानं त्याला परमिशन दिल्या गेली आहे. त्याच्यानंतर नुकसान भरपाईसाठी उपोषणसुद्धा झालं आहे त्या कंपनीच्या विरोधात. त्या कंपनी उपोषणामध्ये लोकांना 15,000 मोजक्या कास्तकारांना देते, आजूबाजूच्या बाकीच्या कास्तकारांना अजिबात देत नाही. त्या 12 का 17 काहीतरी कास्तकार आहेत, 19 कास्तकार, त्यांनाच फक्त नुकसान भरपाई दिली जाते. बाकीच्यांना काय गुन्हा केला आहे? म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना जमीन जे खराब होते प्रदूषणामुळे किंवा यांच्या चुन्याच्या याच्यामुळे, हा. तर त्यांना ते नुकसान भरपाई देतात, परंतु अन्य शेतकऱ्यांना मिळाले नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही. आणि ते कोळसा जळायला पाहिजे. प्रदूषण विभागाच्या प्रमाणपत्रामध्ये कोयला प्लस पेट्रोल असं आहे, पण तिथं कोयला स्टाक अजिबात नाही. टायर पेट्रोल बी नाही, ते टायरची बुकटी जाळतात. ते टायरच्या बुकटीचे तुकडे तुकडे निघतात त्याच्यात, आणि त्याचं एवढं भयानक चिपकतं, साबणानसुद्धा धुवून ते निघत नाही. आत्ता आपल्याला तेवढं दिसणार नाही, पण शेतमाल जर वर आला तर ते पूर्णपणे प्रदूषण त्याचं दिसून पडेल. आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप परिणाम होत आहे. आणि इथून 700 मीटरवर आपल्या शाळासुद्धा आहे. त्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 24ला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपलं नाव काय? मी महेश देठे. मला हे सांगा, तुम्ही आमरण उपोषणाच्या हत्यार उपसला आहे, हो. तर नेमकं तुमचं शेतपिकाचं कोणतं नुकसान होणार आहे, आणि यासाठी तुमच्या गावचा पूर्ण पाठिंबा आहे का, आणि इतर गावांचं काही पाठिंबा जाहीर केला का, याबद्दल सांगा. हा प्रश्न आहे फक्त आमच्या गावाच्या संबंधित. कारण ह्या जी जुनी कंपनी आहे रॉकवेल मिनरल्स, हिच्या धुरापासून गावातील शेतकऱ्यांचा, ह्या परिसरातील जेवढे शेतकरी आहे त्यांचं नुकसान, गावाचं म्हणजे गावकऱ्यांचं नुकसान, आरोग्याचं नुकसान त्यांच्या, आणि बैलांचा चारा काळा पडणं, हा जो नुकसानीचा भाग आहे, हा भालरच्या नुकसानीचा भाग आहे. हा बाहेरच्या लोकांशी संबंधित नसल्यामुळे गावाचं नुकसान होते. त्यामुळे गावकरी इथं उपोषणाला बसले आहे सर्व. आणि विशेष म्हणजे आता जी नवीन कंपनी सुरू करायचा यांनी हा घाट घातलेला आहे, हे हार्मोनी मिनरल्स नावाची, हे कंपनी इथं होऊच द्यायची नाही. जुन्या कंपनीमुळे खूप नुकसान होत असल्यामुळे आरोग्याचं नुकसान आहे, सर्व बाबतीतलं नुकसान आहे गावकऱ्यांचं. त्याच्यामुळे ही दुसरी नवीन कंपनी इथं होऊ नये एवढा आमचा कयास आहे. आणि ह्या मालकाला इथून ही कंपनी इतरत्र कुठे हलवावी असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याकरता आम्ही ह्या 6 मागण्या, प्रमुख मागण्या आहे आमच्या, की हार्मोनी मिनरल्स इथं झाली नाही पाहिजे. दुसरी मागणी आमची मिनरल्सला जी NOC दिली आहे BDO साहेबांनी, ती NOC सुद्धा कॅन्सल करावी त्यांनी, कारण ती आचारसंहितेच्या काळात दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे ती NOC सुद्धा रद्द करण्यात यावी. आणि आता त्याला बांधकामासाठी ज्या परमिशन लागतात त्याचं अजूनही NA झालेलं नाही आहे. NA नाही आहे म्हणजेच बांधकाम परमिशन नाही आहे. परंतु त्या कंपनीचं बांधकाम अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. हे कायद्यानं गुन्हा आहे. परंतु कायद्याची प्रक्रिया आम्हाला आत्ताच तहसीलदार साहेब येऊन गेले आणि ते आम्हाला म्हणाले की त्यांना परमिशनची गरजच नाही आहे, त्यांना येण्याची गरजच नाही आहे, असं त्यांनी आत्ताच आम्हाला इथं सांगितलं. हा कोणता कायदा आहे? म्हणजे पूर्ण प्रशासन आमच्या विरोधात आहे. गावकरी एकीकडे, गावकऱ्यांचा प्रश्न कोणीच लक्षात घेत नाही आहे. लोकप्रतिनिधी आपल्या जागेवर पूर्णपणे ढिम्म बसून आहे, ते पण त्या प्रशासनाच्या सुरात सूर मिसळून राहिलेले आहे. त्याच्यामुळे गावकऱ्यांनी काय करायचं? गावकऱ्यांनी म्हणूनच हा लोकशाहीच्या मार्गाने एक आंदोलनाचा हत्यार उपसलं होतं की पूर्ण गावकरी एकत्र येऊन आपण जर प्रशासनाकडे दाद मागितली तर प्रशासनाकडून आपल्याला दाद मिळेल.
पण आम्ही इथं 2 दिवस झालं उपोषणावर बसलो आहे. कोणताही अधिकारी आत्तापर्यंत आला नव्हता. आता तहसीलदार साहेब आले, त्यांनी एक पत्र दाखवलं आम्हाला, पण आमचं काही समाधान झालं नाही त्यामुळे. आणि त्यांनी उलटसुलट उत्तरं दिली आहे की येण्याची गरजच नाही आहे, हे जो कोणत्या नियमात बसत आहे, आम्हाला याची प्रत द्यावी, GR द्यावा तो. अन्यथा आम्ही आता सर्व गावकऱ्यांनी आता ठरवलं आहे की आपल्या हातात आम्ही सर्व अधिकार घेऊन याच्या समोरचं आंदोलन आम्ही ह्या कंपनीच्या विरोधात करणार आहोत, असा आमचा गावकऱ्यांचा एक ठाम निर्णय झालेला आहे. बरं, मला हे सांगा, तुम्ही आमरण उपोषण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हे शासन स्तरावर कोणाला अर्ज विनंत्या केल्या का? बिलकुल. आणि तुमचा लढा किती दिवसापासून आहे आणि त्या संदर्भामध्ये तुमच्या आपल्या आमदाराची काय भूमिका राहिली आहे, थोडक्यात सांगा. आम्ही मागील 2 महिन्यापासून पत्रव्यवहार करून राहिलो आहे. जेव्हापासून कंपनीचं कामकाजाला सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही त्या कंपनीच्या विरोधात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे, जसं हे BDOकडे NOC असते नाहरकत सुरुवातीचं, त्यांच्याकडे आम्ही ते नाहरकतसाठी हे केलं होतं की देण्यात येऊ नये. त्याच्यानंतर आम्ही SDO साहेबांना सुद्धा सांगितलं की तुमच्याकडे येणे आणि हे असतं, येण्याची परमिशन देऊ नये आणि बांधकाम परमिशन देऊ नये असं त्यांना सूचित केलं. आणि त्याच्या पूर्ण कॉप्या आम्ही आयुक्तापासून आयुक्त, कलेक्टर साहेब, CEO, पंचायत जिल्हा परिषदचे यांनासुद्धा वरिष्ठांना कळवलं की हा भाल्लर गावाचा प्रश्न बिकट आहे, हा भाल्लर गावकऱ्यांशी संबंधित आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी विचार करून ह्या कंपनीला दिले गेलेल्या परवानग्या रद्द कराव्या आणि भाल्लर गावाला याच्यासाठी थोडंसं सहकार्य करावं. परंतु असं होताना दिसत नाही. आजपर्यंत ते SDO साहेबांपर्यंत मर्यादित होतं, आता कलेक्टर साहेबांपर्यंत गेलं की कलेक्टर साहेब याच्यात दादही मागू शकतात कंपनीवाले, की कलेक्टर साहेबाकडे दाद मागू शकतात की बांधकाम आमचं रोखलेलं आहे बा, असं पत्र आत्ताच दिलं होतं आम्हाला बांधकाम बंद करण्याचं. आणि आज बांधकाम बंद केलं आणि उद्या जर कलेक्टर साहेबांनी त्यांना परमिट केलं की तुम्ही करू शकता, तर ते उद्याही बांधकाम चालू करू शकतात आपलं. त्याच्यामुळे हे हातूरमातूर उत्तरं आम्हाला काही जमले नाही आणि लोकप्रतिनिधींनी कोणत्याही आम्हाला मदत केलेली दिसत नाही. त्याच्यामुळं कोणाचाही विषय इथं येत नाही. आम्ही गावकरी आता काय करायचं ते ठरवणार आहोत. या कंपनीच्या विरोधात आंदोलन तीव्र राहील. बरं, या कंपनीला तुम्ही आपल्या अर्जाची निवेदन परत दिली का? बिलकुल 100% आम्ही ह्या कंपनीला सुरुवातीला सांगितलं होतं, ह्या कंपनीनं आमच्या ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता की नाहरकत देण्यात यावं. पण त्यावेळेस आचारसंहिता चालू असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतनी यांना सांगितलं की आदर्श आचारसंहिता असल्यामुळे आमच्या भाल्लर गावासारख्या सेन्सिटिव्ह गावात अशी ग्रामसभा घेतल्याशिवाय आम्ही कोणताही विषय लावू शकत नाही आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुम्हाला इथं बोलावून तुम्हाला काय करायचं, NOC द्यायची की नाही हे कळवू. आम्ही त्यांना पॉझिटिव्ह उत्तर दिलं होतं, पण याची अपील BDOकडे करण्यात आली. 1 महिना थांबले ते लोक आणि वकिलाकडून BDOकडे त्यांनी आपली NOC मागायसाठी अपील केली आणि BDO साहेबांनी त्यांना NOC दिली. ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. आचारसंहितेच्या काळात तसे निर्णय ग्रामपंचायत घेऊ शकत नाही ना. साधी मीटिंग घ्यायला बंधन असतं ना. खर्च दाखवा आणि मोकळं करा असा विषय असता. पंचायत समितीकडूनच हा विषय येत असतो. बरं, मला हे सांगा तुम्ही आता हा लढा तुमचा कुठपर्यंत चालणार आहे आणि इथं कोण्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्या, लोकप्रतिनिधींनी किंवा आमदार खासदारांनी भेट दिल्या का? नेमकं त्यांचं म्हणणं काय पडलं या संदर्भात सांगा. आमचा लढा अविरत चालू राहणार आहे. जोपर्यंत आमच्या लढ्याला यश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढा लढणार आहोत. आम्हाला कोणी मदत केली काय, नाही केली काय, नाही केली तर आम्ही शेवट सर्व गावकरी एकत्र मिळून हा लढाई लढणार आहोत. आणि आज सकाळी राजूभाऊ उंबरकर इथं येऊन गेले. त्यांनी आमचं सांत्वन करायचा प्रयत्न केला. त्यांनी आता परत उद्या आम्हाला बोलावला आहे SDO साहेबासोबत बोलू म्हणून. आम्ही त्याच्यावर विचार करू त्यांच्याकडे जायचं की नाही. ते जर आमच्या पाठीशी उभे राहील तर आम्ही जाऊ. आणि कोणताही नेता आमच्या जर पाठीशी उभा राहत असेल तर संपूर्ण गाव समोरच्या निवडणुकीत त्याच्या पाठीमागे राहील. बरं, इथच्या आमदार साहेबांचं काही सहकार्य मिळालं का किंवा अधिकाऱ्यांनी तुम्हाला, जे मी आधी प्रश्न केला ते तुम्ही सांगा, अधिकाऱ्यांनी कोणतं सहकार्य केलं, त्यांचं म्हणणं काय पडलं, की आमदार साहेबांनी भेट दिली का आणि त्यांचं काय म्हणणं पडलं? आमदार साहेब आज 2 वेळा येऊन गेले. आमदार साहेबांना कायदेशीरित्या जे काही माहीत होतं त्यांनी ते